श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या आजच्या या पुन्हा नवीन एका आध्यात्मिक आणि जीवन बदलणाऱ्या स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश ऐकत असताना तुमच्या मनावर ताबा असलेली नकारात्मक शक्ती दूर जाईल. तुमच्या मनामध्ये सकारात्मक शक्ती निर्माण होईल आणि जे भक्त आजचा हा सुंदर संदेश शेवटपर्यंत ऐकतील त्या प्रत्येक भक्ताच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, कधी लक्ष दिलं आहे का? काही लोक सतत धावपळ करत असतात पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान कधीच नसतं आणि काही लोक साधं आयुष्य जगत असतात तरी त्यांच्या चालण्यामध्ये घाई नसते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असतं कारण त्यांनी एक गोष्ट लवकर समजून घेतलेली असते की आयुष्याची स्पर्धा करून जिंकता येत नाही, त्याच्याशी जुळून घेतलं तरच ते साथ देतं. यशाबद्दल बोलताना आपण नेहमी मोठ्या मोठ्या गोष्टी पाहतो, पैसा, गाडी, घर, मोठं पद, मोठी ओळख, पण प्रत्यक्षात आयुष्यात खरी कमाई मात्र वेगळी असते. लोकांचा विश्वास, आपल्या शब्दाची किंमत आणि अडचणीत असताना कुणीतरी आपल्याला मदत करणं, हे सर्व हे यशाच्या व्याख्येमध्ये सुद्धा असतं. काही लोक सुरुवातीला खूप पुढे जातात, काही जण कुठेतरी शॉर्टकट वापरतात, कुठेतरी नियम तोडतात, लोकांचा वापर करतात, पण वेळ जसा जसा पुढे जातो तसं तसं त्यांच्या भोवतीची माणसं कमी होत जातात आणि शेवटी उरतो तो फक्त बाहेरचा दिखावा. दुसरीकडे काही लोक जे सुरुवातीला फार काही विशेष दिसत नाहीत पण ते कुणाला फसवत नाहीत, चुकीचा फायदा कोणाचा घेत नाहीत आणि आपलं काम नीट करायचं एवढं साधं तत्त्व पाळतात. अशा लोकांचा जीवनामध्ये खूप मोठं यश मिळवण्यामध्ये ते सक्रिय असतात. लोकांना उशीर का होईना पण त्यांना स्थिर यश नक्कीच मिळतं. जीवनात एक गोष्ट नक्की आहे, लोक तात्पुरत्या चमकाने प्रभावित होतात पण कायमचा आदर फक्त स्वभावानेच मिळतो. म्हणून तुम्हीही कधीही तात्पुरतं यश मिळवण्यावर लक्ष देऊ नका. तुम्हालाही स्थिर यश मिळवायचं असेल तर स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ नक्कीच टाईप करा. दुसऱ्याचं चांगलं केलं तर लगेच काही बदल जाणवत नाही, पण आयुष्याचं जाळं खूप मोठं असतं. आज तुम्ही कोणाला दिलेला आधार कदाचित उद्या तुमच्यासाठीच वेगळ्या रूपामध्ये परत येतो. काही वेळा आपण फार विचार करतो, मी इतकं चांगलं केलं तरी माझ्याच वाट्याला अडचणी का? पण अनुभव सांगतो की चांगुलपणा हा व्यवहार नाही, तो स्वभाव असतो आणि स्वभावच शेवटी माणसाची ओळख ठरवतो. नियमित प्रयत्न म्हणजे दररोज मोठं काहीतरी करणं अजिबात नाही. कधीकधी फक्त हार मानणं न देणं हाच मोठा प्रयत्न असतो. लोकांना वाटतं की यश म्हणजे नेहमी पुढे जात राहणं, पण खऱ्या आयुष्यात कधी थांबणं, दिशा बदलणं, चूक मान्य करणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. आयुष्य खूप शांतपणे निरीक्षण करत असतं. तुम्ही अडचणीत कसे वागता, यश मिळाल्यावर कसे बदलता, दुसऱ्याच्या अपयशाकडे कसे पाहता आणि याच गोष्टी पुढच्या टप्प्याचा निर्णय घेतात. कधीकधी दुसरा कोणी अपयशी झाला तर आपल्याला अचानक आनंद होतो कारण आपल्याला त्याचं अपयश देखवत नसतं. परंतु असं कधीच करू नका. दुसऱ्याला अपयश आलं म्हणून त्याच्यावर हसू नका. दुसऱ्याला काही दंड झाला, दुसऱ्याला काही वाईट झालं तर त्यावर कधी हसू नका. माणूस जेव्हा स्वतःशी प्रामाणिक राहतो ना तेव्हा त्याला बाहेरच्या टाळ्यांची फार गरज उरत नाही, कारण त्याला माहीत असतं की त्याने आपला मार्ग स्वच्छ ठेवला आहे. आणि कदाचित यशाचं खरं गुपित हेच असावं, रोज थोडं सुधारत राहणं, दुसऱ्याला मुद्दाम त्रास न देणं आणि परिस्थिती कशी असली तरी स्वतःची किंमत कमी न करणं. या सर्व गोष्टींमुळंच तुमचं खरं यश चमकत असतं. परंतु माणसाला सवय लागली आहे की आपल्या वाईट गोष्टी ह्या झाकून ठेवायचा आणि फक्त बाहेर देखावा करायचा की मी खूप चांगला आहे, मी खूप छान आहे, मी असा आहे, मी तसं आहे. परंतु तुमचं खरं यश हे या दिखाव्याच्या गोष्टींवर कधीच अवलंबून नसतं. जो माणूस दिखावा करतो तो कधीच समाधानी होऊ शकत नाही. काही लोकांचं आयुष्य सुरुवातीपासून सरळ नसतं. घरची परिस्थिती साधी असते, जबाबदाऱ्या लवकर अंगावर पडतात आणि स्वप्न पाहायची सवडही मिळत नाही. पण अशा लोकांमध्ये एक गोष्ट असते
ते कधीही प्रयत्न करताना थांबत नाहीत. ते रोज थोडं काहीतरी करत राहतात. कधी अभ्यास, कधी काम, कधी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न. बाहेरून फारसं काही बदललेलं दिसत नाही, पण आत माणूस मात्र मजबूत होत असतो. कधी कधी मेहनत करूनही काहीच हातात येत नाही. एखादा इंटरव्ह्यू दिला तरी त्यामध्ये यश मिळत नाही. व्यवसाय सुरू केला तर तोटा होतो. कोणावर विश्वास ठेवला तर फसवणूक होती. अशा वेळेला 2 मार्ग असतात. एक म्हणजे सगळ्यांवर राग काढत बसणं आणि दुसरा मार्ग म्हणजे शांतपणे विचार करणं की पुढचं पाऊल काय असेल. जे लोक दुसरा मार्ग निवडतात ते हळूहळू पुढे जातात. म्हणून तुमच्या सोबत असे काही नकारात्मक क्षण घडले असतील तर तुम्ही त्या नकारात्मक क्षणांमध्ये राग मनामध्ये ठेवून बसू नका. तर पुढचा प्रयत्न कसा व्यवस्थित करता येईल याचा शांतपणे विचार करा. चांगलं वागणं हा खूप मोठा जास्त विषय नसतो. ते खूप साधं असतं. दुकानात जास्त पैसे परत मिळाले तर परत देणं, कुणाबद्दल चुकीचं ऐकलं तरी पुढे न पसरवणं, स्वतःचा फायदा होत असला तरी दुसऱ्याचं नुकसान टाळणं, अशा छोट्या गोष्टी आयुष्याच्या मोठ्या चित्रात खूप महत्त्वाच्या ठरतात. खूप लोक म्हणतात प्रामाणिक राहून काय उपयोग, पण वेळ गेल्यावर दिसतं की लोकांचा विश्वास हा सर्वात मोठं भांडवल असतो. एकदा विश्वास बसला की संधी आपोआप येतात. लोक काम देतात, साथ देतात, नाव पुढे करतात आणि हा विश्वास एका दिवसात तयार होत नाही. तो वर्षानुवर्षाच्या वागणुकीतून तयार होतो. काही वेळा आपण दुसऱ्याला मदत करतो आणि लगेच काही परत मिळत नाही. उलट आपलंच नुकसान झाल्यासारखं वाटतं. पण आयुष्य खूप मोठं आहे. एखाद्या वळणावर, एखाद्या अडचणीत अनपेक्षितपणे मदत मिळते तेव्हा कळतं की चांगुलपणा कुठेच वाया गेला नव्हता. तुमच्या यशाचं अजून एक सत्य असतं. ते बाहेरून मोठं दिसतं पण आतून खूप साध्या सवयींवर उभं असतं. वेळेवर उठणं, काम पूर्ण करणं, दिलेलं शब्द पाळणं, चुका मान्य करणं आणि पुन्हा प्रयत्न करणं. हे सगळं कुणी पाहत नाही, पण हाच पाया असतो. काही लोक खूप वेगाने वर जातात पण टिकत नाही. काही लोक हळूहळू जातात पण स्थिर राहतात. फरक फक्त एवढाच, कोणाचं पाऊल मजबूत जमिनीवर आहे आणि कोणाचं पाऊल घाईत आहे. एक गोष्ट हळूच लक्षात येते. आपण रोज जे विचार करतो, जसं वागतो, जसं काम करतो, त्यातूनच आपलं आयुष्य आकार घेत असतं. मोठा बदल अचानक होत नाही, तो रोजच्या सवयींतून तयार होतो. म्हणून रोजच्या सवयी जर चांगल्या असतील तर चांगले बदल व्हायला वेळ लागत नाही. कधी कधी माणूस एखाद्या गोष्टीतून काहीतरी शिकण्याचं सोडून त्या गोष्टीचं ताण मनावर घेत असतो. एखादी चुकीची गोष्ट आपल्या जीवनामध्ये जर घडली तर त्या गोष्टीतून काहीतरी माणसाने शिकावं, ना की त्या गोष्टीचा सतत विचार करून नकारात्मक गोष्टी आपल्या मनामध्ये घर करून बसाव्यात. जीवन जगत असताना अनेक अनुभव माणसाला येतात. चांगले अनुभव सोबत घेऊन जा, वाईट अनुभव मागेच ठेवा. मात्र प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिका, कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला अनुभव देण्यासाठीच येते. जर एखाद्या वेळेस कोणाकडून फसवणूक झाली तर त्या गोष्टीतून शिका. पुन्हा कधी कोणावर कसा विश्वास ठेवायचा, कोण आपली फसवणूक करू शकतो, कोण आपल्या जीवनामध्ये चांगला आहे, कोण आपल्या जीवनामध्ये फक्त दिखावा करत आहे, हे सर्व तुमच्या जीवनामध्ये तुम्ही समजून घ्यायला हवं. कधी कधी दुसऱ्याचं चांगलं होत असताना आपल्यालाही वाटतं की आपलं का चांगलं होत नाही, त्याचं चांगलं होतंय, तो पुढे जातोय. परंतु तो पुढे जातोय तर त्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हा. त्याला मागे खेचण्याचा कधीच प्रयत्न करू नका. उलट स्वामींपुढे असं म्हणा की स्वामी त्याचंही चांगलं करा, त्या पाठोपाठ माझंही चांगलं करा. असं जेव्हा आपण स्वामींना म्हणतो ना, तेव्हा स्वामी नक्कीच त्याचंही चांगलं करतात आणि आपलंही चांगलं करतात. परंतु माणसाची एक रीत आपण ज्याला म्हणू शकतो ते आज माणसाला वाटतं की फक्त मीच पुढे जावं, बाकीचे सर्व मागे राहावेत, मीच सर्वांपेक्षा मोठं व्हावं, सर्वांनीच माझा जय जयकार करावा, मी सर्वांच्या पुढे निघून जावं, मी मोठं व्हावं, असं व्हावं. परंतु आपण हे विसरतो की सर्वच आपल्या जवळची माणसं आहेत, सर्वच आपली माणसं आहेत. सर्वांनाच आपलं म्हणून पुढे चला, सर्वांनी सोबत प्रगती करा. कधीही फक्त स्वार्थी विचार करू नका. जीवनामध्ये कधी कधी नकारात्मकता एवढी वाढते की कधी कधी काही चांगल्या गोष्टी जरी घडल्या तरी त्या आपल्याला वाईटच वाटतात, कारण आपल्या जीवनावर नकारात्मकतेचा तो एक प्रभाव पडलेला असतो. आणि अशा वेळेस माणसाने नकारात्मकता दूर करण्यासाठी स्वामींच्या नामाचा जप करावा. आपल्या भोवती सुरू असलेल्या चांगल्या गोष्टींमध्ये सहभाग घ्यावा.
आपल्या जीवनातील अशा व्यक्तींपासून दूर राहावं जे नेहमी नकारात्मक बोलतात, नकारात्मक सांगतात. अशा गोष्टींच्या संपर्कात राहावं ज्यामधून सकारात्मक ऊर्जा मिळते, चांगलं काहीतरी वाटतं. अशा लोकांच्या मध्ये सहभागी व्हा. जे लोक तुम्हाला चांगले सल्ले देतात, जे लोक नेहमी सकारात्मक बोलतात, सकारात्मक राहतात, जे पुढे जाण्यासाठी प्रगती करतात, प्रयत्न करतात, अशा लोकांमध्ये सहभाग नोंदवा. कधीकधी माणूस अशा लोकांच्या संगतीत राहतो की जे लोक स्वतःची प्रगती करत नाही आणि दुसऱ्याची प्रगती होऊ देत नाही. आणि अशा लोकांच्या संगतीमध्ये राहिल्याने परिणाम हे होतात की आपली प्रगती खुंटते. आपण अतोनात प्रयत्न करत असतो, परंतु आपल्यावर नकारात्मकतेचा प्रभाव एवढा दाट असतो की आपले प्रयत्न वाया जातात. म्हणून लक्षात ठेवा, अशा नकारात्मक लोकांच्या सानिध्यात राहूच नका. काही लोक तुमचा फक्त वेळेपुरता वापर करतात. त्यांचं काही काम असलं की मग तुम्हाला फोन करतात आणि त्यांचं काम झालं की पुन्हा फोनच करत नाही. अशा व्यक्तींपासूनही दूर राहायला शिका. फक्त कामापुरते जवळ येणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहू नका, कारण ते लोक कधी तुमच्या चांगल्याचा विचारच करत नाही. ते फक्त त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी तुमच्या जवळ येत असतात. स्वामी भक्तांनो, जेव्हा केव्हाही तुम्हाला मदतीची गरज लागेल तेव्हा अशा जवळच्या लोकांना मदत मागून बघा. काही लोक नक्कीच तुम्हाला मदत करतील, पण काही लोक मदतीसाठी पात्र असूनही तुम्हाला मदत करणार नाहीत, कारण ते स्वार्थी असतात. ते फक्त स्वतःचा स्वार्थ शोधतात. स्वामी नेहमी भक्तांना सांगतात की जिद्दीने पुढे जायचं, यश मिळवायचं आणि यश मिळाल्यावर आपले पाय हे जमिनीवर ठेवायचे. कधीही त्या यशाचा गर्व करायचा नाही, यशाचा अहंकार करायचा नाही, कारण एखादी गोष्ट मिळवली तर ती गमावण्याची भीती तेवढीच असते. ज्याने पूर्ण प्रयत्न करून, पूर्ण प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करून यश मिळवलेलं असतं, त्या प्रत्येकाचं आयुष्य स्वामींच्या कृपेने तेजस्वी होतं. स्वामी भक्तांनो, वेळ तुमचीही येणार आहे. तुमच्याही जीवनामध्ये मोठे चमत्कार घडणार आहेत. स्वामी तुमच्यावरही कृपा करणार आहेत. तुम्ही फक्त तुमच्या जीवनामध्ये चांगले वागा. कधीकधी आपण प्रगती करत असताना आपल्यामुळे काही दुसऱ्याचं वाईट तर होत नाही ना, दुसऱ्याचं काही दुखावत तर नाही ना, दुसऱ्याला काही त्रास तर होत नाही ना, याचाही विचार जीवनामध्ये करा. फक्त आपण पुढे जात आहोत आणि आपल्यामुळे कोणाचं वाईट होत नाही ना, हा विश्वास मनामध्ये असू द्या. कारण जर पुढे जाऊन आपल्याला समजलं की मी प्रगती केली पण माझ्यामुळे या व्यक्तीचं नुकसान झालं, तर आपल्याला त्या यशाचं फळ चाखता येणार नाही. आपल्या मनात कायम ती गोष्ट राहील की माझ्यामुळे याचं वाईट झालं. स्वामी भक्तांनो, रात्री जर समाधानाची झोप तुम्हाला घ्यायची असेल ना, तर आयुष्यामध्ये चांगलं वागा, आयुष्यामध्ये प्रामाणिक प्रयत्न करा, आयुष्यामध्ये कधीही कोणाचं हिसकावून घेऊ नका, कधीही कोणाच्या डोळ्यात आपल्यामुळे अश्रू येतील असं कधीही कोणतंही कृत्य करू नका. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, आयुष्य आपल्याला प्रत्येक दिवशी नवीन संधी देतं. म्हणून एखादी संधी हातातून गेली तर आपलं आयुष्य संपलं असं समजू नका. आयुष्य खूप मोठं आहे. या मोठ्या आयुष्यामध्ये आपल्याला अनेक अशा संधी मिळणार आहेत, ज्या संधींमुळे आपलं आयुष्य फुलणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये नवीन बहार येणार आहे आणि ज्या गोष्टी आपल्यापासून दूर गेल्या होत्या त्या गोष्टींपेक्षा अनेक पटीने चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतील. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये अनेक लोक असं तुम्हाला भेटतील जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी आधार देतील, पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देतील, प्रेरणा देतील. हे सर्व काही स्वामींच्या आशीर्वादाने शक्य होईल. तुम्ही फक्त योग्य व्यक्तींना ओळखायला शिका. जीवनात नक्की प्रगती करा, नक्की मोठं व्हा, परंतु कोणाला त्रास देऊन मोठं होऊ नका. कधी कोणाचे वाईट आशीर्वाद आपल्याला मिळणार नाहीत याची काळजी नक्कीच घ्या. कारण स्वामी भक्तांनो, स्वामींना हे कधीच आवडणार नाही की तुम्ही कोणाला तरी धोका देऊन, कोणालाची तरी फसवणूक करून तुम्ही पुढे गेलात. स्वामींना हेच हवं आहे की तो ज्याच्या त्याच्या कर्माने, ज्याच्या त्याच्या कष्टाने पुढे गेला पाहिजे. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही, प्रयत्न केल्याशिवाय पर्याय नाही. कारण स्वामी सांगतात, जो फक्त प्रामाणिक प्रयत्न करेल ना, त्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला मी यश नक्कीच देईल. म्हणून स्वामी प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला यश देणार आहे. म्हणून तुमचंही अर्धवट स्वप्न पूर्ण होणार आहे. तुमच्याही मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत. फक्त स्वामी जे सांगतील ते नियम पाळा.
स्वामींच्या कृपेने प्रत्येक भक्ताचं भलं होईल. स्वामींच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनामधील अंधार दूर होईल आणि चांगले दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतील. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या कृपेने तुमचं कधीही काही वाईट होणार नाही. म्हणून स्वामींची शक्ती आणि स्वामींचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वामी महाराजांचा आजचा सुंदर संदेश तुमच्या जीवनामध्ये नक्की चमत्कार घडवेल. संदेश आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईबही करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.